हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त मुंबईचा महापौर हा मराठी माणूस आणि तो शिवसेनेचाच व्हावा ही सर्वसामान्य मराठी माणसांची मनोमन असलेली इच्छा, पण ती इच्छा कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये. मग ती इच्छा पूर्ण करण्याचं धाडस हे एकनाथ शिंदे करू शकतात का? गुलाबराव पाटील हे भाजपच्या संदर्भात बोलताना म्हणतात की भाजप हा एमआयएम बरोबर युती करू शकतो. तर राजकारणामध्ये कुणीही कायमचं मित्र किंवा कुणीही कायमचं शत्रू नसते. म्हणजे काहीही राजकारणात होऊ शकतं. म्हणजे एकीकडे या एकनाथ शिंदेचे प्रमुख असलेले मंत्री जर असं म्हणत असतील आणि दुसरीकडे या उद्धव ठाकरेंचे खास विश्वासू म्हणून सांगितले जाणारे भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदेंना साथ घालताना दिसत आहेत. ते एकनाथ शिंदेंना तुम्ही खरोखर बाळासाहेबांचे खरे वारसदार असलेल्या, खरी शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरेंचा महापौर हा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त तुम्ही स्वतःचा अहंकार, जो तुमचा गर्व, ताठा, अभिमान हा बाजूला ठेवून तुम्ही या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापौर पदासाठी पाठिंबा द्यायला हवा, हे भास्कर जाधव म्हणतात. तर तिसरीकडे हे संजय राऊत म्हणतात की आणखी एवढी वेळ शिवसेनेवर आलेली नाही. पण मग खरोखर प्रश्न हा उठतो की हे एकनाथ शिंदे हे खरोखर स्वतंत्र आहेत का? त्यांच्यामध्ये ते खरोखर पूर्वी जसे होते बाळासाहेबांचे शिवसैनिक, त्यांच्यात तेवढा म्हणजे कणखरपणा, तेवढं धाडस आता शिल्लक आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण एकनाथ शिंदे हे धाडस आता दाखवूच शकत नाहीत. जरी राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की हल्ली या आरपार पूर्णपणे बदलून गेलेल्या राजकारणामध्ये थोडी जर लवचिकता मला स्वीकारावी लागली तर ती माझ्या व्यक्तिगत हिताची किंवा फायद्याची नसणार आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची जी अस्मिता आहे, मराठी माणसाची जी काही बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी जो लढा उभा केलाय तो शेवटपर्यंत आम्ही चालवणार आहोत. म्हणजे यामध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही. जी काही लवचिक भूमिका घेतली जाईल ती व्यक्तिगत फायद्याची नसणार आहे. मग हे एकनाथ शिंदे जसे राज ठाकरे बोलतायत, हा एक संकेत आहे का की हे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये समर्थन देतील? पण जरी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या सेनेला पाठिंबा जरी दिलेला असला तरी एकनाथ शिंदेची सेना मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला समर्थन देऊ शकत नाहीत महापौर पदासाठी. त्याचं कारण त्यांचा जो शिवसेना एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्याचं अस्तित्वच मुळात भाजपनं निर्माण केलेलं आहे. आणि भाजपनं निर्माण केलेलं हे अस्तित्व ते टिकलंय, ते सुद्धा भाजपच्या दयेवरच टिकलेलं आहे. नाही तर एकनाथ शिंदेची उपयोगिता या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसाठी कधीचीच संपलेली आहे. कारण त्यांना या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं, त्यांना भाजपनं दिलं नाही. मग ते काही काळ रुसले. त्यांनी गृहमंत्री पद मागितलं, त्यांनी ते मिळालं नाही. त्याही वेळी त्यांनी थोडा त्रागा करून बघितला, दिल्लीच्या वाऱ्या केल्या, त्यांना हवी असलेली म्हणजे पालकमंत्री पदही दिली नाही. पण मग प्रत्येक वेळी पदरामध्ये निराशा पडलेली असताना तरी सुद्धा एकनाथ शिंदे भाजपला सोडू शकले नाही. आणि ते रुसले म्हणून काय, फुगले म्हणून काय, त्यांना भाजपनं कसलीही भीक घातलेली नाही.
मग आता हे एकनाथ शिंदे निवडून आलेले नगरसेवक त्यांनी जरी एका चांगल्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन कोंडले असतील, ठेवले असतील, तरी त्याचा उपयोग काय होणार? त्याचा उपयोग अजिबात होणार नाहीये. कारण एकनाथ शिंदे जरी 2.5 वर्षासाठी महापौर पद मागत असले तरी भाजपा, आता एकंदरीत मागचा राजकीय इतिहास पाहता, ते एकनाथ शिंदेच्या पुढे झुकतील अशी शक्यता अजिबात नाहीये. कारण एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, झेंडा असेल, धनुष्यबाण हे चिन्ह असेल, ते या भाजपनं एकनाथ शिंदेच्या पदरात घातलेली राजकीय भीक आहे. आणि ती काढून, म्हणजे ज्यांनी दिलंय ते काढून सुद्धा घेऊ शकतात. आणि या कदाचित येणाऱ्या पुढच्या तारखा जर खरोखर जलद गतीनं जर हा निकाल आला तर तो कदाचित एकनाथ शिंदेच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो. मग हा जो चमत्कार आहे तो कदाचित दाखवला जाऊ शकतो जर एकनाथ शिंदेंनी जर खरंच जास्तीची फडफड केली आणि महापौर पदावर जर अडूनच बसले तर एकनाथ शिंदेंना एकतर सत्तेवर पाणी सोडावं लागेल, आणि सत्तेवर पाणी सोडून दुसरं म्हणजे पक्ष आणि चिन्हावर, संघटनेवर पाणी सोडावं लागेल, आणि तिसरं म्हणजे महापौर पदही पदरात पडणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर जर बनवला तर मग एकनाथ शिंदेच्या पदरात काय पडणार आहे? अजिबात नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे हे गुलाबराव पाटील काय म्हणतायत अथवा हे भास्कर जाधव काय म्हणतायत त्यापेक्षा ते एकनाथ शिंदे हे भाजपनं अक्षरशः हाकलून लावलं काय, किंवा त्यांना झिडकारलं काय, त्यांना अपमानित केलं काय, ते त्या सत्तेच्या उसरीवरून उठूच शकत नाहीत. आणि ते जर उठले तर त्यांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा जो खरा वारस जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्या सेनेची जी अवस्था केली भाजपनं, ती अवस्था एकनाथ शिंदेच्या सेनेची व्हायला तो कितीसा वेळ लागणार आहे? तो वेळच लागणार नाहीये. मग एकनाथ शिंदे हे असं अनाठाई धाडस अजिबात दाखवू शकत नाहीत. आणि एकनाथ शिंदे जे म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याकरता, म्हणजे भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये लढली आणि जिंकून आली होती त्यावेळेस या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेनं या काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली, म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोडले. पण त्यावेळेस ज्या मंत्रिपदावर आहेत ना आता, त्यावेळेस त्याही मंत्रिपदावर हे एकनाथ शिंदेच होते. आणि पुन्हा नंतर त्यांनी दुसरं कारण सांगितलं होतं ते म्हणजे अजित पवार हे वित्तमंत्री असल्यामुळं आम्हाला दुजाभाव करतात, आम्हाला निधी देत नाहीत, आमच्या फायली रोखून धरतात, ते त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या मुळे आम्ही ते तिथली सत्ता सोडली आहे. पण तेच अजित पवार आता वित्तमंत्री आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान राखण्यासाठी सेना सोडलेली नाही, किंवा अजित पवार हे निधी देत नाहीत म्हणून शिवसेना फोडलेली नाही, तर त्यांनी भाजपच्या दबावाखाली, भाजपनं त्यांना, म्हणजे त्यांचा प्रवास कसा घडला होता बघा ना. मुंबईतून निघाले, गुजरातला गेले, गुजरातून गुवाहाटीला गेले, त्या काय झाडी काय डोंगर, तिथून ते उठले गोव्यामध्ये आले आणि गोव्यातून पुन्हा ते मुंबईमध्ये आले. पण त्यावर न्यायालयानं जे काही त्यांची निरीक्षणं नोंदवली आहेत ती खरोखर या भाजपच्या आणि या एकनाथ शिंदेच्या सेनेच्या विरुद्ध जाणारी आहेत. आणि याची कल्पना यांना आहेच. त्यामुळं एकनाथ शिंदे हे जरी बाळासाहेब ठाकरेंचा मी सच्चा शिवसैनिक आहे, त्यांचा वैचारिक वारसदार आहे असे जरी वरकरणी बोलत असले, सांगत असले, तरी ते भाजपच्या सत्तेची उसरी सोडू शकत नाहीत. कारण पक्ष चिन्ह ते द्या सोडून, सत्ता तर जाईलच, पण वरती भीती मनामध्ये आहे. ईडी येऊ शकते, सीबीआय येऊ शकते, पोलीस यंत्रणा मागे लागू शकतात, धाडी पडू शकतात. मग एवढी रिस्क, एवढा धोका एका महापौर पदासाठी एकनाथ शिंदे कसे घेतील? घेणारच नाहीत. म्हणून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या सेनेला पाठिंबा देण्याचं धाडस कधीही दाखवू शकत नाहीत. याविषयी आपलं काय मत आहे?
कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.